आज साऊंड मध्ये नाही तर आज बँडवाल्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती. कसं काय सोलापूर आज माझा कुर्डुवाडीमध्ये दुसरा दिवस होता. पहिले तर सकाळ सकाळ उठून फ्रेश वगैरे झाला आणि जरा हेडफोन घालून बघावं म्हणलं. तेवढ्यात चहा पण आलता. दो गुड जिंदगी की पिऊन घेतला. तेवढ्यात दादा म्हणले आमच्याकडे पण एक डॉगेश भाई आहे, ये तुला पण दाखवतो. पहिले तर गेल्यावर हात ते लावू दिले नाही, भुकली. लगेच 5 मिनिटात मैत्री केलो. डायरेक्ट दोन्ही हात हातावर तिकून आलो का नाही गाडीत, आम्हाला जायचं होतं नाश्ता करण्यासाठी. हॉटेलला लावून गाडी लावलो पार्किंगला. आम्ही काय नाही पुरी भाजी मागवलो होतो. आल्याबरोबर कितकं भारी दिसायला का नाही, मग आपण काय सोडतो होय, मारलो की नाश्ता वगैरे करून आम्हाला जायचं होतं शोला. त्या अगोदर काळा घोडा पण दाखवा म्हणलं, पण म्हणा गाडी म्हणजे विषय खोलून पृथ्वी गोल केली. तिकडून का नाही आलो डायरेक्ट लोकेशन. आज गावची जत्रा होती. आल्याबरोबरच पहिले का नाही पूर्णाचा सेटअप मारून घेतला. इकडे सगळं वायरिंग वगैरे करून का नाही पहिले का नाही भैया साऊंड टेस्टिंग द्यायला चालू केले. मग ऐका आता तुम्ही पण. गाणं कन्नड आहे पण डायरेक्ट इकडे बघ, भावा दोघांचा 12वीचा पेपर होता, पेपर सोडून साऊंड वर आलेत बघ. तेवढं झाल्यावर म्हणलं आता गावची यात्रा आहे, जरा जाऊन बघून. तर सर्वजण गेलता आणि गेल्याबरोबरच पहिले का नाही सर्वीकडे लाईट्या बघायला पूर्ण टेन्शन विषय केलं. तेवढ्यात म्हणले साऊंड कडे इथं मोठा विषय चालू आहे, तर मोठा विषय हे चालू होता. मोठा विषय तर होतच राहील म्हणलं. आपण का नाही पहिले जेवायला यात्रा वगैरे असल्यावर 1-2 ला साऊंड बंद होतं आणि गावात आपल्याला जेवण पण भेटत नाही. तसल्याच मंडळा करून आपल्याला जेवण भेटलं तर आपण सगळ्यात सुखी माणूस. पद्धतशीर वडलो का नाही भत्ता असं, तरी नाही म्हणता 12 ला साऊंड बंद झाला. सगळं पॅकिंग ते करून द्यायला आम्हाला